नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात सकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. दीनानाथ रुग्णालयाच्या चौकशीची खासदार लंके यांची मागणी. 6 वर्षांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी. दीनानाथ रुग्णालयावर 32 कोटींची थकबाकी असल्याचा आरोप. इंदापूर न्यायालयात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकाच टेबलवर. 14 वर्षांनंतर जुने मित्र पुन्हा एकत्र. इंदापूर कोर्टात राजू शेट्टी सदाभाऊ खोतांची चाय पे चर्चा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही आजही एक, दोघांची प्रतिक्रिया. पुण्यात पेट्रोल डिझेल पुन्हा महाग. 8 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ. पेट्रोल 90 पैशांनी तर डिझेल 95 पैशांनी वाढलं. नागरिकांना आर्थिक झळ. पुण्यातील मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई. नीट पेपर फुटी प्रकरणात मनीषा हवालदार निलंबित. सीबीआय ऍक्शन नंतर कॉलेज प्रशासनाची मोठी कारवाई. व्यवस्थापनाकडून तातडीची कारवाई. अमरावती बस स्थानकावर दहशतवाद विरोधी मॉक ड्रिल. कमांडोची थरारक कारवाई. 5 प्रवाशांची सुटका. एक अतिरेकी ठार, दुसरा जिवंत पकडला. बस हायजॅकचा थरार. क्यूआरटीची जलद कारवाई. पुण्यात विजेचा कहर. भोरमध्ये अंगावर वीज पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. 3 जण जखमी. दुचाकीवरून जाताना वीज कोसळली. युवक जागीच ठार. एसीबीची हिंगोलीत धडक कारवाई. मोजणी शीटसाठी 10,000ची लाच घेताना पकडलं. भूमी अभिलेख कार्यालयातील 2 कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात. मोजणीच्या प्रतीसाठी पैशांची मागणी. कल्याण पोलिसांचा मोठा धडका. 34 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त. पठाण गँगचा म्होरक्या अमजद पठाण अटकेत. ब्राऊन शुगर रॅकेट उद्ध्वस्त. कणकवलीत दुचाकी जळून खाक. मुंबई गोवा महामार्गावर अचानक आग. प्रसंगावधानामुळे चालक बचावला. दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी. महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी. यवतमाळमध्ये ऑटो चालकाचा लोखंडी रॉडनं हल्ला. पॅसेंजर वादातून तरुण गंभीर जखमी. डोक्यावरून वार करून हल्ला. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.